नमस्कार. जरा पोटावर झोपून काही आसनं दाखवते. ती परत आपल्याला कमरेसाठी पाठ करण्यासाठीच चांगली आहेत. पूर्ण पाठ करण्यासाठी तर ताडासन म्हणून एक आसन पण आपण पाहणार आहोत. आणि पोटासाठी पोटातले कुठलेही ऑर्गन्स आणि त्याच्याशी रिलेटेड काहीही आजार, मग आपलं बद्धकोष्ठता असो, कॉन्स्टिपेशन, युरिनरी इनकॉन्टिनन्स, युरिन रिलेटेड प्रॉब्लेम्स, पुरुषांमध्ये प्रॉस्टेट ग्लँड, बायकांमध्ये गर्भाशय, अंडाशय, ओव्हरीज, डायबिटीस आहे, लिव्हर रिलेटेड प्रॉब्लेम्स, डायजेशन रिलेटेड प्रॉब्लेम्स, सगळ्यासाठीच ही आसनं खूप छान आहेत. पोटावर झोपून काही एकदम सिंपल सॅम्पल दाखवते. धनुरासन पण अर्ध धनुरासन दाखवणार आहे. पूर्ण धनुरासन आपल्याला जमेल नाही जमेल तर आपण अर्ध धनुरासन तो अभ्यास पाहणार आहोत. थोडासा अभ्यास आता आणि थोडासा अभ्यास मग नंतर, थोडा ॲडव्हान्समध्ये मग नंतर आपण पाहणार आहोत. पण अगदी सोपी सोपी आसनं जी आपल्याला पाठ करण्यासाठी चांगली राहते. मानेचं स्पॉन्डिलोसिस त्यासाठी पण चांगली राहते. अशी काही आसनं आपण आता पाहणार आहोत. तर पोटावर झोपायचं आहे. पोटावर झोपलं, हनुवटी जमिनीवर ठेवायचे. दोन्ही हात खांद्यातून खेचत वर आणि पायाची बोटं घोट्यात खेचलेली. आता पूर्ण शरीराचं दिसत नाही, पण मी जे सांगते त्याच्यावरती लक्ष ठेवा की हनुवटी जमिनीवर दोन्ही हात खांद्यातून खेचत वर, डोक्याच्या वर होती, खांद्यापासून पूर्ण हात खेचलेले आणि पायाचे गोटे म्हणजे अँकल जॉईंटमध्ये स्ट्रेच करून ठेवायचे. साधारण 1 ते 20, 1 ते 30 अंक आपल्याला ठेवायचं. कुठलीही सांधेदुखी, मग खांद्याचं पण दुखणं राहतं, फ्रोझन शोल्डर, टेनिस एल्बो, रुमॅटॉइड आर्थरायटिस, रिस्ट जॉईंट पेन, त्याच्यासाठी पण हा अभ्यास चांगला राहील. आणि गुडघेदुखी, कंबरदुखी त्यासाठी पण छान अभ्यास. साधारण 1 ते 20, 1 ते 30 अंक मुदत आपण थोडं मेंटेन करणार आहे. सावकाश आसनातून बाहेर यायचं. सुलभ भुजंगासन म्हणून एक आसन पाहतो. दोन्ही कोपरे छातीजवळ आणि मानवर. हाताच्या तळव्यांवरती आपण कुठेही प्रेशर देत नाही आहोत. हाताचे कोपरे दोन्ही जे आहेत ते छातीजवळ ठेवलेले आहेत आणि मानवरती, आणि पाय गोट्यात ताणलेले राहतील. इथं आपण थोडासा मानेसाठी म्हणून अभ्यास करूया या भुजंगासनामध्येच. हे लो बॅकेकसाठी पण खूप छान आसन आहे आणि पोटातल्या सर्व ऑर्गन्सवरती जे पॉझिटिव्ह प्रेशर येतं आहे त्याच्यामुळे पोटातल्या अवयवांसाठी पण खूप छान आसन. आणि मेन मानेसाठी स्पॉन्डिलोसिस, मानेचं राहीना, कमरेचं, दोन्हीसाठी चांगला आहे अभ्यास. तर मान कुठेही एका बाजूला 1 ते 20 अंक जरा काउंट करा. खांद्यावर लक्ष केंद्रित करत थोडं 1 ते 20 अंक राहा जरा थोडं. मान कुठेही एका बाजूला ठेवली. थायरॉईड ग्लँडसाठी पण हा अभ्यास चांगला राहील. मानेची ही जी विशिष्ट हालचाल होते वर खाली उजवं डावं. आता दुसरीकडे मान आपण परत मेंटेन करतो जरा 1 ते 20 अंक. थायरॉईड ग्लँड ट्विस्ट होते त्यामुळे थायरॉईडसाठी पण चांगलं आहे. मानेचे मणके, स्पॉन्डिलोसिस वयाच्या हिशोबाने राहणारे आजार आहेत, हे सर्वांनाच येतात. आणि तर आपल्याला प्रत्येकाला त्रास होतो नाही होत, पण हे जरा रोजचा अभ्यास मानेच्या आजूबाजूचे स्नायू तुमचे मोकळे राहतात. आता हनुवटी छातीला लावायचे. आपले मानेचे मणके ताणले गेले, तिथे लक्ष. दोन्ही भुवयांच्या मध्ये पाहू शकतो जरा त्राटकचा अभ्यास. थायरॉईड ग्लँड इथे कॉम्प्रेस झाली आहे, म्हणजे पूर्ण त्याच्यावरती एक पॉझिटिव्ह प्रेशर आपल्या हनुवटीचं येतं. आता मान वर आणि नासाग्र दृष्टी, नाकाच्या टोकाकडे पाहत राहायचं. तर ह्या 4 हालचाली मानेच्या स्पॉन्डिलोसिससाठी खूप छान आहेत आणि थायरॉईड ग्रंथीसाठी चांगल्या आहेत आणि मानेचं स्पॉन्डिलोसिस त्यासाठी पण चांगलं आहे. त्याला सुलभ भुजंगासन, आसनाचं नाव आहे भुजंगासन, सुलभ भुजंगासन. या सावकाश
हनुवटी जमिनीवर दोन्ही हात छातीच्या जवळ, ब्रेस्ट जवळ. आता कुठलाही एक पाय सरळ वरती उचलायचा आहे, गुडघ्यात सरळ. एक 4 ते 5 वेळा हालचालमध्ये करते आपण. पाय वर घेऊन जेवढा होईल तेवढा अपोजिट साईडला घेतो. मिळणारा पीळ जो कमरेच्या मणक्यांना मिळतोय, माकड हाडाचे जे स्नायू तिकडे जो पीळ मिळतोय, आणि पोटावर पण प्रेशर येतं एका बाजूने पोटाचे स्नायू खेचले जात आहेत. पोटासाठी पण खूप छान. आणि महत्त्वाचं लो बॅक, कमरेची दुखणी, स्पॉन्डिलोलिस्थेसिस, त्याच्यासाठी पण खूप छान अभ्यास. सिमिलरली दुसऱ्या पायाने करत आहोत. दुसरा पाय वर खाली, गुडघ्यात पाय सरळ ठेवत एक 4 ते 5 वेळा हालचाल करायचे वर खाली. पाय वर घेऊन जेवढा होईल तेवढा विरुद्ध दिशेला न्यायचं. हनुवटी जमिनीवर राहील. दोन्ही हात जसे छातीजवळ आहेत ते तसेच राहतील. एका बाजूने पोटावर खूप प्रेशर येत आहे, एका बाजूने स्नायू ताणलेले. पोटातल्या सर्व अवयवांसाठी, आणि जसं मी म्हटलं कमरेचं दुखणं, गुडघ्यासाठी, जांघेसाठी खूप छान. एकदम प्रिलिमिनरी, एकदम सोपी आसनं मी तुम्हाला दाखवते. या सावकाश, रिलॅक्स. परत आपण ते सुलभ भुजंगासनमध्ये येतोय. आणि नुसतं गुडघ्याची ही हालचाल, गुडघ्यात पाय दुमडून घ्यायचं आहे, जेवढं होईल तेवढं पार्श्वभागाजवळ. अल्टरनेट पायाने आपण करत आहोत. पोटासाठी तर आहेच, महत्त्वाचं गुडघ्यासाठी अभ्यास होतोय. मांडीचे पुढचे स्नायू ताणले जातात जेव्हा ही हालचाल करतो. मग दोन्ही पाय वर आणि थोडा वेळ मेंटेन करा. तर असं आपण जरी मेंटेन करतोय तरी जे पोटावर प्रेशर येतं आहे, बद्धकोष्ठता, कॉन्स्टिपेशन, त्याच्यासाठी खूप छान. आहेत ना एकदम सोपी, खूप कठीण नाही दाखवत आहे. तर हा आपला प्रिलिमिनरी अभ्यास. मग जरा थोड्या ह्याच्यात मास्टरी आली की मग आपण जरा पुढचा अभ्यास शिकू. थँक्यू. आवडला असेल व्हिडिओ नक्की शेअर करा आपल्या नातेवाईकांना, आपल्या मित्रमैत्रिणींना. हां, तर ज्याच्याने आपलं पोटाचं आरोग्य चांगलं राहील. पोटावरचे सर्व जे अभ्यास आहे त्याच्याने पोटाचं आरोग्य खूपच छान राहील. थँक्यू. धन्यवाद.